पाणी जास्त झालं पुन्हा पीठ घाला म्हणले आणखी. आणि शेवटी रसायन निवडतं नवरा म्हणायचं काय केलंय कोणा ठेवू याला म्हणा पिठलं झालं आपला असं नाही का. पिठू ना काही बायकांना कसं असतं अहो साधी करंजी कापली तितकी सुंदर कापतील. तुम्ही पहा पोळी केली तर काय ते हिंदुस्थान होणार नाही बरोबर गोल होईल त्याची. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ऍप्टिट्यूड आहे बरं. प्रत्येक काही तुम्हाला माहिती असतील मुलं मुली अशा असतात एक गाणं ऐकलं की बरोबर म्हणून दाखवतात आहे ना. मोठ्या कोणाचं गाणं बरोबर म्हणून दाखवतात. आपल्याला कुठे येतं म्हणजे ऍप्टिट्यूड पाहिजे. तो मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय. मग म्हणाले अर्जुन म्हणाला की बा मी हा आहे असा आहे. जर या माझ्या सध्याच्या प्रकृतीमध्ये स्वभावामध्ये हे साधणं शक्य असेल तर मला हे साधेल. नाही तर ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठाकेल तरी योग्य ते वेन होईल ते चिपुसो. किती ज्ञानेश्वर महाराजांची दया आहे. आम्हाला त्याची आवड नाही आम्हाला त्याची ही नाही आहे स्वाभाविक जी काही लागते ती कला ती नाही. मग दुसरा पर्याय काय आहे तू सांग अमुक कर. तू सांग म्हणजे मी ते करीन तरी मला साधेल. बघा ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण ते जरी न ठाकेल तरी योग्य ते विन होईल ते चिपुसो. तू सांगितलं आता सगळं हे नाही बा मला नाही हे शक्य. मग जर ते शक्य नसेल तर माझी अंगी योग्यता नसताना आम्ही काय करू म्हणजे मला साधेल ते सांग. म्हणजे आपल्याला लागू आहे सगळे की मला देवाची आवड नाही मला प्रपंच खरा वाटतो मला सगळी आसक्ती आहे सगळे एवढे माझ्याजवळ त्याला नको ते सगळं माझ्या जवळ आहे असं असताना मला हे साधेल की नाही सांग. आपल्याकरता आहे की नाही ही दया आहे ते. काय नाही आहे. काल एक माझ्याकडे MSc झालेली मुलगी आली बरं का. ती काय म्हणाली काहीतरी घरी भांडून आली असणार बरं का. आता 28 वर्षाचं वय आहे लग्न होत नाहीये आणि हिनेच बरं का आता म्हणली पश्चाताप होतो. तुम्हाला मी का सांगतोय आपल्या जीवनात हे प्रतिबिंब आहे म्हणून सांगतो. परमार्थ समाधान पाहिजे असेल तर हे सोडावं लागेल. तर म्हणलं मग भानगड काय आहे. आता म्हणजे चांगली मुलं कोणी येतच नाही कारण माझी परिस्थिती झाली फार उर्मट आहे म्हणून. आता काय करावं बरं का. कोणी धसत नाही ना हो नाही का. आता तुम्हाला माहिती आहे ना स्त्री मुक्ती चळवळ निघाली आहे ना. माझं मत असं आहे आता की आता पुरुष मुक्ती चळवळ सुरू केली पाहिजे आता. आहे तुमची संमती आहे ना. नाही सांगायचं हेतू काय मला तर मी काय म्हणलं तिला ते ऐकण्यासारखं आहे. मी काय म्हणलं बा तुझं ध्येय तरी काय आहे नाही का. तुला नवरा पाहिजे म्हणजे कसा पाहिजे माझ्याशी जुळणारा पाहिजे. अरे जगामध्ये असं शक्य आहे का मला सांगा. तुम्ही नोकरी करता तिथे सगळं तुमच्या मनासारखं असतं का नाही. विचार करा आपण जगात अशी कोणती परिस्थिती आहे की जिथे सगळी माझ्या मनासारखी आहे. तो स्वर्गातच राहणार तो कशाला पृथ्वीवर राहतोय. एकच मनुष्य असा भेटतो त्याच्या इच्छेने घडतंय त्याला विरोध नाही. त्याला विरोध नाही म्हणजे तो अविरोध आहे त्याचा जन्मस्था काही नाही. हे झालं ना वाह वाह हे झालं ना वाह वाह जिकडे तिकडे पाहतो वाह वाह नाही का. या यू विवाह है और वो विवाह है त्याची अवस्था काय हो नाही. मुद्दा सांगण्याचा काय अर्जुनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांनी जो पक्ष मांडलेला आहे फार अप्रतिम आहे की ज्याच्या अंगी योग्यता आहे त्याला सांगायला कशाला पाहिजे तो करतोच. अरे पण माझ्या अंगी ते नाही ना. तू सांगतोस तसं मला करता येणार नाही. मग आज मी जसं आहे त्याच्यामध्ये मला काय करता येईल ते मला सांग. पुढे म्हणाले जीवीची ऐसे धारणा म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देई. माझ्या जीवनाची जी धारणा आहे म्हणजे माझी आजची जी माझ्या मनाची अवस्था आहे ती मी तुला सांगितली तरी आता तुम्हाला सांग पुढे काय करायचं ते. बघा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ही आपल्याकरता लिहिलेली ती या दृष्टीनं की निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानोबा अरे या कलियुगामुळे सगळे बघ कसे जीव हैराण झालेले आहेत त्यांना तारण्याकरता काय करावं तू काहीतरी कर म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांना काही विद्वत्तेचं प्रदर्शन नव्हतं त्यांना काही काव्य करायचं नव्हतं त्यांना ती तळमळ होती ना.
म्हणून अर्जुनाच्या तोंडी घातलंय किंवा आता तू माझ्याकडे लक्ष दे का. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले पावो शकी. भगवंता तू जे आतापर्यंत हे साधन सांगितलंस ते माणसाने आवडीनं केलं तर तो पोचेल, यात काही शंकाच नाही. की योग्य ते विण नाही ऐसे हन आहे काही तेच श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. मग आधी ओवी अशी आहे किंवा ती योग्यता नाही, तू सांगितलंस ते करण्याची तयारी आहे ते ठीक आहे. मी आपल्या गमतीनं म्हणतो शाळेत काही होत नाही, मग क्लास आहे का एखादा की जिथे जाऊन बुवा हे जमेल, त्याची फी फार असते हा क्लासची, मग आहे का असा क्लास एखादा. तर म्हणाला अर्जुन म्हणतोय की माझी ही शक्ती नाहीये, तेव्हा असं काहीतरी सांग की या अवस्थेमध्ये मला हे साधेल. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे माझ्या प्रपंचाला मी धक्का लावणार नाही, त्या प्रपंचामध्ये जे काही मला साधता येईल ते सांग, तू एवढं सांग, हाच त्याचा अर्थ नाही का. मग मग श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धर. अर्जुना अरे काय म्हणतोयस तू. मग म्हणाले हे काज कीर निर्वाण परी आई काही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढविन काय सिद्धी जाय. खरं म्हणजे म्हणाले श्रीकृष्ण किंवा हे जे ध्येय आहे याला निर्वाण असं म्हणतात. याच्या पलीकडे माणसाचं ध्येय नाही. निर्वाण म्हणजे शेवटची अवस्था हे आहेच आणि त्याला योग्यता पाहिजे, त्याला अधिकार पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण बर का पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे अधीन जाणजे का जे योग्य होऊन की जे आरंभिले फळे. फार सुंदर तत्व सांगितलेलं आहे. आपण ध्येय करता करणार, ध्येय हे फळ आहे, त्याकरता कर्म करणार, साधन करणार. साधन बरोबर केव्हा फळ पडलं हातात की साधन बरोबर होय ना. म्हणजे साधनाचं पर्यवसान स्वाभाविक फळ मिळण्यात झालं पाहिजे बरं का. आणि जी योग्यता म्हणतात, जो अधिकार म्हणतात ते साधन बरोबर होतंय का नाही याच्यावर अवलंबून आहे. साधन झालं अधिकार आहे, साधन झालं नाही योग्यता नाही, याची योग्य म्हणजे त्याला तयारी नाही. बर तरी तैसी येत काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. मग म्हणाले केणी म्हणजे बाजार. असं काय बाजार आहे का की जिथे योग्यता प्राप्त होते, विकत मिळते, किंवा योग्यतेची काही खाण आहे की तिथे गेली की आपली योग्यता आली. तर ही योग्यता आपण आपल्या साधनाने आपोआप निर्माण होते हे पुढे सांगायचं आहे. करीत राहा आज न उद्या. बर महाराज काय म्हणायचे, माझं नामावरती प्रेम नाही, मला देवाच्या याची तळमळ नाही दर्शनाची, पण तुम्ही सांगताय म्हणून मी करतो बरं का. हा एवढं आहे, तेवढी तरी माणसाला योग्यता पाहिजे की बाबा तुम्ही सांगाल तेवढं मी करतो. हे किमान अगदी मिनिमम म्हणतात तसं. तर म्हणाले काय होईल, गायीने शेण टाकलं तर थोडी तरी माती घेऊन उठतं, तरी असं जरी नाम घेतलं तरी तुझं काम होईल म्हणाले. याच्या पलीकडे असं आहे बघा, तडजोड आहे ना तुमच्या आमच्यामध्ये संतांमध्ये, तडजोड आहे. अरे तडजोडीला काय अर्थ आहे का, किती त्यांनी खाली यायचं नाही का. तुमचा सगळा प्रपंच मी करतो, तुला मदत करतो, तुला चांगली नोकरी देतो, मुलं बाळ सगळं मी करतोय, थोडं नाम घे म्हटलं तर तरी मी नाही म्हणल्यावर. मग तुम्हाला एक गंमत सांगतो या तडजोडीची. खरं म्हणजे म्हणाले अखंड नामस्मरण करणं हे ध्येय आहे ना. जागेपणचं धरा, ते बाकीच्या अवस्था जाऊ द्या. खरं जागेपणी अखंड ते नाही होत म्हणाले, जाऊ द्या. निदान एक प्रहरभर तरी नाम घ्यावं म्हणजे 3 तास. किती कमी आहे. गुरुदेव रानडे म्हणायचे जो 6 तास करतो तो फर्स्ट क्लास, 3 तास करतो तो सेकंड क्लास, आणि येतो जाता करतो तो 5 क्लास. ते नापास होण्याचे काही बोलले नाहीत पण तो 5 सगळे थोर पुरुष काय करील आपल्याशी गाठ आहे. आणि नेहमी असं आहे सध्या लोकशाहीची युग आहे ना, आपली मेजॉरिटी जास्त आहे हो, काय करील हे साधू. शेवटी कॉम्प्रोमाइज यावंच लागतं त्याला. तेव्हा महाराज म्हणाले 3 तास म्हणजे मग त्यातल्या 3 तास जाऊ द्या, 1 तास तरी करा. नाही म्हणले तेही जमत, जाऊ द्या. बरं म्हणले सकाळी उठल्यावर आणि रात्री निसताना 1-1 माळ तरी करीत जा. नाही मग विसरतो म्हणले तेही जमत नाही.
जाऊ द्या म्हणाले, पण जन्माला आल्यासारखं एकदा सत्पुरुषाच्या पायावर डोकं तरी ठेवा, याच्या पलीकडे आता काय सांगायचं नाही का. पण याला अतिशय अर्थ आहे बरं त्यांच्या सांगण्याला. तो काय आहे, समर्थाने दासबोधामध्ये गोवी घातली आहे संतांच्या स्तवनामध्ये. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूशी लागली. मग काय करतो साधू, तो सुगम पंथे नेऊ निघाली जेथीचा तेथ. म्हणून नाही, मातेची एक खांदी बाळ नेणे शीण, तुकाराम महाराज म्हणाले. भावना त्या भिन्न मंडावया, मी तुमच्या चरणाशी आलोय, मी तुमचं मूल आहे. आणि खरंच आहे, तो पूर्ण पुरुष असतो, पूर्ण स्त्री ती. तेव्हा मी तुमच्या शरण आलेलो आहे, तेव्हा मला कडेवर घ्या. मला हे श्रम नको, मला हे नाही येणार. तेव्हा तो कडेवर घेतो, त्याला शीण नाही. पण त्या भिन्न भावना मोडून टाकल्या पाहिजे की आता मला माहित नाही, तुम्ही आणि मी. असं झाल्यानंतर मग काय प्रश्नच नाही का. म्हणून ते म्हणाले, पण योग्यता नाही तरी तैसी येत काही, सावियाची केणी नाही. त्या तुमच्या अधिकाराचं काय बाजार आहे, योग्यतेची काही हानी असे. नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू, तरी तोही नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. म्हणाले क्षणभर विरक्त आहे. विरक्त म्हणजे काय, मनातून त्या वस्तूची किंमत बरोबर कळणे, याचं नाव विरक्ती आहे. आपल्या जुनीकडे विरक्ती म्हणजे फार बंड आहे, खाणं पिणं सोडणं, अमकं करणं तमकं करणं नाही. आतून त्याची ती ही कमी झाली पाहिजे, बोच कमी झाली पाहिजे. त्याची किंमत, व्हॅल्युएशन मी जे म्हणतो ना, बरोबर पैशाची किंमत किती, घरदाराची किंमत किती, शेवटी माझ्या देहाची किंमत किती, हे आपल्याला आतून आलं पाहिजे. बरं, तर म्हणजे मग त्याची किंमत ठरल्यानंतर काय हो. असं बघा, घरामध्ये नाही, एका वैद्याने मला सांगितलं की आपण आता हे अन्न खात्याची विष्ठा होते. अहो, या विष्ठेचं महत्व किती आहे म्हणाला, की तुमच्या पोटामध्ये थोडी जरी विष्ठा नसेल, तुम्हाला शक्ती राहणार नाही, अंगामध्ये बल राहणार नाही. ती बलवान बल देते तुम्हाला, ही किंमत तिची आहेच नाही का. पण तेच माणसाला मलबद्धता झाली तर ते ताप देतं. म्हणजे प्रत्येक वस्तूची जी किंमत आहे ते ओळखून जर माणूस राहिला त्याचं बरोबर यश येईलच त्यात. म्हणून म्हणाले क्षणभर विरक्त येऊ दे, जाहला देहधर्मी नियतू. म्हणजे आपले जे देहधर्म आहेत, इंद्रियांचे धर्म, त्याच्यावरती स्वामित्व आहे, तर तो व्यवस्थित अधिकारी या म्हणता येईल का. येतुला आलिया आयनी माझी एवढे, योग्यपण तू ते ही जोडे. ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. अर्जुनाला सांगितलं की बा हे तू थोडं थोडं कर. आपल्याकडे ते 3 प्रकारचं वैराग्य म्हणतात ना, ते स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, आमचे तसे. तर काय याच्यामध्ये जीवनाचं खरं खरं स्वरूप त्यावेळेला लक्षात येतं माणसाला. आपण कसं आहोत, मी सहज विषय सांगतो आपल्याला. तुम्ही संमोहन ऐकलेलं आहे, हिप्नॉटिझम, मराठीत संमोहन म्हणतात त्याला. त्याचा प्रयोग असा आहे, मग एक संमोहनाखाली आणला त्याला संमोहन निद्रा असं म्हणतात, हिप्नॉटिक स्लीप. त्यामध्ये तुम्ही त्याला शाई दिली, शाई, आणि सांगितलं सरबत आहे, तो सरबत म्हणून पितो. जर हे चमत्कारिक वाटली तुम्हाला, पण त्याला म्हणलं तुझ्या हाताला फोड आलाय, फोड येतो, इतकं त्याचा परिणाम असतो. आणि त्याला डिहिप्नोटाइज करायचा, म्हणजे त्याला जी संमोह निद्रा दिलेली आहे ती काढून घ्यायची. काढून घेतलं की नाही की ते नाहीसं होऊन जातं. असं त्याचा सामर्थ्य आहे की नाही. आमच्या मानसशास्त्रामध्ये ॲबनॉर्मल सायकोलॉजी म्हणतात, त्याची सगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. बरं का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय, एका प्रयोग असा केला एका डॉक्टरने की एका माणसाला ही डिसेंट्री असते ना, आव होते, आव, त्याला आव झाली, किती औषधं झाली, त्याची आव काय बरी होईना. तेव्हा त्याला मोहनिद्रा दिली आणि सांगितलं की बस आव बरी झाली. त्याला सूचना दिली मोहनिद्रेमध्ये आणि त्यांनी घेतली सूचना, औषधाशिवाय बरं झाला. त्याला आश्चर्यच वाटलं. डॉक्टर अलेक्झांडर म्हणून ब्रिटिश माणूस होता, बरं झालं. केवढं मनुष्य हे आहे बघा, सूचनेचा परिणाम. हे काय सांगतो मी आपल्याला, तसं आपण आपल्याला सूचना देऊन आपला प्रपंच उभा केलाय. ही माझी बायको, हा माझा नवरा, ही माझी मुलं, हेही चालेल, हा माझ्या उपयोगी पडेल, मग मी लग्न केले की सुखी होईन,
मला नोकरी मिळाली की पैसा मिळेल, हे सगळं संमोहन आहे. ऐकून ठेवा, तुम्हाला म्हणेल तुम्ही काय वेड्यासारखं बडबडत आहे. अरे पैसा मी खास खर्च करतोय ना, जाय पैशाशिवाय राहणारे लोक नाहीत का? तुम्ही असा विचार करा, आज आपल्या बँका बुडाल्या किंवा कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आलं, सांगितलं सगळ्यांचे पैसे गोठवून टाका, बरं का, आपल्याला सोडलं खाऊ काय प्रसंग यायचा आहे, मग काय व्हायचं पुढे? अरे काय व्हायचं? किती लोक जगतायत की नाही. मुंबईमध्ये पैशाशिवाय किती लोक जगतायत. हा, खायला प्यायला मिळतं ना. जर अन्न धन मान हे तो प्रारब्धाधीन हे जर खरं आहे, ते प्रयोग करूनच पाहावा घरातच. आज मी जेवायला उठणार नाही, मला जेवायला मिळते का नाही वाटतो. हा, प्रयोग आपला बेताना करा. नाहीतर बायका म्हणायचे काहीतरी वेड्यासारखं वेळा सांगतो, ऐकून येतात आणि घरी आम्हाला ताप देतात म्हणून. नाही का? नाही, असं घ्या, एक सण आलाय आणि तुमच्या मनामध्ये असे अमकं करावं, काही बोलू नका, स्वस्त राहा, बघा तर काय होतं ते, काहीतरी गोड खायला मिळेलच की नाही. हा, असं वाटतं बुवा. नाही तुम्हाला जोक तुम्ही सांगितलंच नाही, आम्ही काही केलं नाही, असंही होणं शक्य आहे बरं का. नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू काय, किती ठिकाणी मी सूचना दिलेत स्वतःला, आमची परीक्षा पास झाली की बस झालं. अरे पुढे काय, पुढे आहे ना, पुन्हा काय आहे ते, असं नाहीच आहे. बघा, मी एक उदाहरण सांगितलं, त्यांच्या मुलींच्या लग्न झाली, 3 मुलींची सुंदर लग्न झाली, आणि सुटे भाव म्हणाले आता काही नाही, आणि पुन्हा दुसऱ्याशी अहो काय करावं म्हणले, मोठी मुलगी आता बाळणपणाला आली आहे, प्रपंच सुटत नाही, ही सूचना माझी, के झाले की मग झालं. अरे नाही, तू ते खरं म्हणून जे मानलेलं आहेस, ती सूचना गेल्याशिवाय हे असंच चक्र चालायचं. मग मुद्दा काय, माझं सगळं जीवन जे आहे हे मी एका संमोहनाखाली जगतोय, बरं, त्यालाच प्रोजेक्शन असं म्हणतात. मला एवढा पगार मिळाला की मी सुखी. अरे पण हे तू ठरवलंस ना, तुझ्या मनाला सूचना दिली आहेस तू के झालाय म्हणून, बरं का. जर असं आहे तर ते जर काढायचं झालं त्याला विरक्ती असं म्हणतात, डिहिप्नोटायझेशन. यालाच की नाही अध्यास असं शंकराचार्य म्हणतात. अध्यास नाहीसं करणं म्हणजे आसक्ती नाहीशी करणं. वस्तू राहील पण वस्तू मला सुख देते, ही जी माझी सूचना आहे ती नाहीशी झाली पाहिजे. हे तत्वज्ञानात जाऊ द्यावं, आपण शिरणार नाही, जाऊ दे, तुमच्या डोक्याला ताप काय करायचा आहे. हा, मग इथे काय पाहिजे, माझ्या अंगी बरोबर आहे, मी हे करीन, ही सूचना स्वतःला द्यायला पाहिजे, झालंच पाहिजे. माझ्यामध्ये ती शक्ती आहे. हा हठयोगाचा निरोप आहे. माणसामध्ये विश्वशक्ती आहे. विश्वशक्तीचा संक्षेप रूप आहे, अब्रिजमेंट. मोठ्या डिक्शनरीचे लहान, तसं ह्या विश्वाचं माझ्यामध्ये सगळं बल आहे, मी काही करू शकेन. त्यात त्यांना काय म्हणायचंय, याचा प्रयोग बाहेर करू नका, स्वतःवर करा. की माझं मन जे आज अनेक सूचनांनी भरलेलं आहे त्या नाहीशा करा, म्हणजे तुम्ही साधू व्हाल. साधू म्हणजे माझं असं झालंय, माझं तसं झालंय, माझं अमकं होणार आहे, हे सगळं काढून टाका. आणि ते काढणं म्हणजे विवेक आहे, आणि आत्मानात्म विवेक. आणि त्या आत्मानात्म विवेकातूनच विरक्ती निर्माण होते. किंबहुना आचार्यांचं म्हणणं असं आहे की जर विवेकातून वैराग्य निर्माण झालं नाही तर विवेक सदोष आहे. आत्मानात्म विवेक, व्हॅल्युएशन, याची किंमत किती आहे तेच ठरलं नाही तर नाहीच. महानच लक्षात. मन तिथे स्वच्छ होतं, निर्मळ होतं नाही, निराळच होऊन जातं. ते निराळ होणं म्हणजे परमार्थ आहे, आणखी काय असं. तेव्हा मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था अन्यथा अशी सर्वथा योग्य नाही. अर्जुना, तुला सांगून ठेवतो म्हणाले की ज्याने काही नियमन नाही ठेवलं जीवनावर त्याला ही योग्यता येणार नाही. बरं, मला तुम्ही सांगा, आम्ही आपलं शिकवलेलं आहे सोशल सायकॉलॉजी मध्ये 99% माणसं नियमाने चालतात. तुम्हाला सांगू का नवीन व्याख्या माणसाची, मॅन इज अ रूल फॉलोइंग ॲनिमल. बेन अँड पीटर्स म्हणून नवीन लेखक आहेत, आता माझं ते जुनं झालं, त्याने स्पष्ट केलं, मॅन इज अ रूल फॉलोइंग ॲनिमल. तुम्ही आहे गंमत आहे फार, मी नियम पाळणार नाही म्हणलं तर तोही नियम बनून जातो. होय बाई, विचित्र आहे हा पॅराडॉक्स फार, की नाही रोज मी सकाळी वाटेल तेव्हा उठेल, वाटेल तेव्हा उठणं हाच नियम म्हणतो माणसाला. होय बरं का, मी जेवणाचं नियम नाही, केव्हाही जेवायचं, अरे हा नियमच बनतो. म्हणजे त्या देहाला ती सवय होते बघा, केव्हाही तू करतो. बरं, म्हणजे माणसाचं असं आहे, नियमनाशिवाय जीवन जगणं शक्य नाही. माणसाचं जीवन जगायचं असेल
तुमच्या ज्या देहाच्या क्रिया आहेत, या क्रिया सुद्धा नियमानच चालाव्या लागतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. प्राण्यावर जो होतो तो माणसावर कवडा. एक पॅव्लॉव नावाचा रशियन मानसशास्त्रज्ञ होता. त्याला की नाही उपाधीचा विचार करायचा होता. कंडिशनिंग कृष्णमूर्ती म्हणतात ना, त्याचा मानसशास्त्रदृष्ट्या काय होतं. त्याने काय केलं, एक कुत्रा बाळगला आणि रोज त्याला 10 वाजता सकाळी खायला द्यायचा. खायला आणलं की घंटा वाजवायचा. बरं का, ऐकून ठेवा, प्रयोग साधा आहे. खायला दिलं समोर की घंटा वाजवायची. असं 8-15 दिवस केलं आणि एक दिवशी नुसती घंटा वाजवली, त्याच्यात लाळ यायला लागली जिभेला. याला कंडिशनिंग म्हणतात. त्याच्याशिवाय ते नाही. बरं का, असं आमचं जीवन सगळं उपाधीने ग्रस्त आहे. हे आहे तर ते आहे, ते आहे तर ते आहे. बरं का, म्हणजे आमच्या जीवनाला उपाधी असल्याशिवाय आम्ही करू शकत नाही. अरे नामाला बैस ना, नाही ते स्नान झालं पाहिजे बुवा, त्याशिवाय नाम घ्यायचं. बरं का, अरे हो, पण जिथे पाणी नाही किंवा तू आजारी आहेस त्यावेळेला नामाला चाट बसली, मग कंसणार नाही नाही का, ते त्याला जोडू नये. तसा अभ्यासच आहे माणसाच्या. गंमत सांगतो, मी ज्या बोर्डिंग हॉस्टेलमध्ये होतो तिथे एक गुजराती मनुष्य होता. त्याला की नाही पेपरमीट खायची भयंकर सवय बघा. बरं का, तर तो त्या गोळ्या समोर असल्याशिवाय खायचा नाही. कळला, पण गोळी पाहिजे समोर म्हणजे चालली गाडी त्याची. तर मी म्हणलं हे काय हुआ. नाही म्हणाला, ते असं आहे की ते पाहिलं की आतमध्ये सुरसुरी येते, मग अभ्यास जेव्हा सुरू होतो. बरं का, काही वेळेला एकाचं 10-15 गोळ्या खायचं, काही वेळा खायचं नाही, पण कंडिशनिंग होतं बरोबर, ते पाहिजे समोर. नाही का, जसं जपाला बसतोय, चहा गरम पाहिजे समोर, मग जपाला चोरी येणार. कशा पाहिजे नाही, किती कंडिशन. अरे किती कंडिशन सांगू तुम्हाला, काय बोलू नका. आमचं जीवन त्याने भरून गेलेलं आहे बघा. अगदी काय सांगू तुम्हाला. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, ही नवीन काही नियत नसलं तर मनुष्याच्या जीवनाला मर्यादा येते ना. कंडिशनिंग म्हणजे मर्यादा, उपाधीच आहे. उपाधी मर्यादा घालते माणसाला. मग आता श्लोक असा आहे, फार खाणारा आहे त्याला परमार्थ नाही, अगदी न खाणारा आहे त्याला परमार्थ नाही. भगवंतानी सांगायचं तरी काही तारतम्य ठेवलंय का. नात्यश्न सुस्त योगो असते. अति खाणारा आहे त्याला नाही, न खाणारा आहे त्याला नाही. बरं का, न फार झोप घेणार आहे त्याला नाही, आणि झोप न घेणार त्यालाही. आता ज्ञानेश्वर महाराज, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येत म्हणी त्याला अधिकारिया. आता आणखी काय सांगतं ज्ञानेश्वर महाराजांनी. निजला म्हणजे काय. अहो 10 वाजता उठतो रोज. अरे आहे काय नाही, उठा बरं का 10 वाजता. रविवारी फक्त नको, 9 वाजता आपल्या निरूपणाला या. अरे उठायला काय आहे का नाही काही. म्हणजे असं ते पुन्हा पांघरून निघून. आता तर थंडीच आहे, विचारायलाच नको मग. नाही का, कसं आहे बघा, थोडं तरी नियमन पाहिजे. मुंबईत एक बरं आहे बघा, 5:30-5 वाजता तुम्ही स्टेशनवर जा, गाडी भरलेली आपली. काय करतात, पैसे धडपडत जावंच लागतं ना. नाही का, बंधनच पाहिजे. म्हणून जो रसनेंद्रियाचा अंकिला, जो निद्रेसी जीवे विकला, तो नाही येत म्हणी त्याला अधिकार्या. अथवा आग्रहाची बांधोडी बंधनामध्ये क्षुधा तृषा कोंडी. आग्रहानं, तू कोण जैन मुनी आहेस की नाही, आमच्यापेक्षा थोरच आहे तो, थोडा त्याचा. अरे पुढे काय, तथा किम 200-400 दिवस तू उपास केला, पुढे काय. आग्रहाच्या बांधोडी फार शब्द आहे. बंधनामध्ये आग्रहानं क्षुधा आहार राहते तोडी मारून या. अरे राम, भूक लागली आहे नाही खाणार. वा, अरे हा अधिकार नव्हे. मग इंद्रिया निद्रेची वाटा न वचे, ऐसे दृढवेचे अवतरणे नाचे. म्हणजे मी नाही निजणार, झोप घेणार नाही, म्हणून त्या खुशीमध्ये आनंदात असतो. ते शरीराची नव्हे तयाचे, मग योगू कवनाचा. ते शरीर सुद्धा त्याच्या स्वाधीन राहणार नाही, मग योग कसा साधेल. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले म्हणजे नाही काय त्यांची भूमिका, काय त्यांचा आदर्श. पुढे म्हणून अतिशय विषयो सेवावा, तैसा विरोधू नोहावा, का सर्वथा निरोध हवा हेही नको. फार चहा पिणारे लोक आहेत, चहा पीत गडगड पितातच आहेत. नाही का, काही आहेत काही पाणी पितच नाहीत. किती विचित्र आहेत सगळे हे असे लोक. मग पुढे म्हणाले
आहार तरी सेविजे, काय आहे परी युक्तीचे निमापे मविजे. घ्यावा पण मोजून घ्यावा, नाही मर्यादेने घ्यावा. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती, नाही क्रिया जात आचरिजे, कर्म सुद्धा करायला पाहिजे पण ते कसं युक्तीने केलं पाहिजे. युक्ताहार विहारस्य. अगदी शेवटी ती गोष्ट सांगतो मी, गोंधळला सांगितली ती सांगून बस करतो. कर्माची काय, कर्माचं माणसाच्या उरावर बसलं भूत म्हणजे सोडत नाही. एकदा काय झालं, एक भिवंडीहून इथे टांगा यायचा, थोडक्यात सांगतो 1-5 मिनिटात बरं का. भिवंडीहून मुंबईमध्ये एक टांगा यायचा, तर ते घोडं मरतुकडे होतं, टांग्याचं घोडं. रोज की नाही मग ते तिथले ते हे आहेत ना विणणारे लोक, ते गाठोडी घ्यायचे 4, त्याच्यामध्ये माणसं बसायची, तो ड्रायव्हर त्याचा असं वजन घेऊन तो घोडा जायचा, आपला जाय करायचा. एकदा काय त्याच्या मनात आलं ड्रायव्हरच्या, टांगेवाल्याच्या, साला याला आपण शर्यतीमध्ये घालू. तर काय असतं, इथे मुख्य शर्यती असतात ना, त्या शर्यती संपल्या म्हणजे दुय्यम शर्यती असतात बरं का. तर याने घोडं त्या दुय्यम शर्यतीमध्ये घातलं, आठवतो आम्ही शर्यतीमध्ये घातलं. त्या घोड्याला असं झालं, टांगा नाही, एवढं गाठोडी नाहीत, अहो माणसं नाहीत, एकटा घोड्यावरती बसलेला टांगेवाला. काय हलकं वाटलं त्याला, आणि त्या बाकीच्या घोड्यावर पळायला असं बेधम पळायला लागलं की पहिला आला साला. बरोबर, पळता पळता पहिला आला घोडा. सगळे आश्चर्यचकित झाले, त्या बाजूला झाले, टांग्याचं घोडं पहिलं आलं. पण झालं काय, बाकीचे घोडे थांबले, हा पळतच राहिला आपला, सारखा चक्रा मारतो, सारखा चक्रा मारतो. त्या टांगेवाल्याला विचारलं हे क्या आहे, अरे थांबत का नाही, अब भिवंडी अजून येत नाही म्हणून बोलतोय म्हणाले. बरं का, तसं कर्म करणाऱ्या माणसाचं होत. या सासवाचं सुद्धा, सासू जे असते ना, जन्मभर कर्म केलेलं, अहो सुटत नाही ना, नाही का, कर्म करतोय, पळतोय, भिवंडी मध्ये थांबायची अजून येत नाही. तर म्हणाले म्हणून क्रिया जात सुद्धा, क्रिया जात आचरिजे दयाची स्थिती. कर्म केलं म्हणजे पुरे बस स्वस्थ झालं पाहिजे. कर्म सुटणं फार कठीण आहे बरं. एकच कर्म ठेवावं, भगवंताचं स्मरण, ते मात्र जन्मभर राहील, ते बाधणार नाहीये, बाकीचं कर्म बाधणार आहे. तेव्हा तर पुढच्या रविवारी पुढचा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.